तर दुसरीकडे फुटलेल्या खासदारांना तुडवा म्हटल्यानंतर खासदार संजय दिना पाटील यांना राऊतांनाही बॉम्ब न उडवण्याची धमकी दिली आणि याआधी 5 जणांना मारलंय असं जाहीर वक्तव्य सुद्धा केलं। त्यावरून राऊतांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलंय। संजय पाटलांनी कोणत्या 5 जणांना ठार केलं याचा तपास करा आणि गुन्हा दाखल करा अशी मागणी राऊतांनी केली आहे। पाहूया। आता हे 5 लोक ठार केले असतील तर ते कोणत्या प्रकरणात त्यांनी ठार केले आहेत, कधी ठार केले, ते कोण होते? मी जन्मायच्या अगोदरची गोष्ट आहे। भडकवून कोणाला शिवसैनिकांना का ज्या लोकांना पाठवलं होतं कोणी असे आले होते लोक, तेव्हा 5 लोक मेले होते। शिंदेंच्या शिवसेनेत आलेले खासदार संजय दिना पाटील यांनी राऊतांना बॉम्ब न उडवण्याची धमकी दिली। इतकंच नाही तर माझ्या वडिलांच्या वेळी 5 जणांना ठार मारलं होतं असंही संजय दिना पाटील म्हणाले। त्यावरून राऊतांनी आता मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून ते 5 जण कोण याचा तपास करून कारवाईची मागणी केली। पत्र काय द्यायचं? मी खुलेआम बोललोय ना, जे कारवाई करायची पोलीस करतील ना। ज्या पद्धतीने पत्रात उल्लेख केलाय की तुम्ही जे बोलला आहे त्याच्यावर कारवाई करा, करू दे ना, होऊ दे ना। मी बोललोय, खुलेआम बोललोय ना, कारवाई होऊ दे ना। कारवाई पोलीस करतील ना। काय जर मी चूक केला असेल कारवाई करतील पोलीस। त्यांचं म्हणणं दादागिरीची भाषा करू नये। कोण करतोय? मी पहिला गेली का? मी तर हात जोडतोय। कोणाचंही घर बॉम्बनी आम्ही उडवू देणार नाही आणि पोकळ धमक्यांना कोणी घाबरूही नये आणि कोणी धमक्या देत असेल तर त्याला पोलीस योग्य उत्तर देतील। खुलेआम बोललो इतकंच नाही तर पोलीस कारवाई करतील असं संजय पाटील म्हणतायत। म्हणजेच त्यांना भीती वगैरे काही वाटत नाही। माझ्या नादाला लागू नका। मी याआधी 5 लोक ठार केले। आता हे 5 लोक ठार केले असतील तर ते कोणत्या प्रकरणात त्यांनी ठार केले आहेत, कधी ठार केले, ते कोण होते, त्यांच्या बॉड्या मिळाल्यात का नाही, रिकवर झाल्यात का नाही त्यावेळेला, हे असं म्हणतायत। तर त्याची चौकशी अत्यंत गांभीर्यानं गृह खात्यानं आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी केलं पाहिजे। जे 5 लोकांचं पण सांगितलंय ते मी तुम्ही जरा नीट बघा, ती क्लिप चालवा। मी जन्मायच्या अगोदरची गोष्ट आहे। मी जन्मायच्या अगोदर सांगितलंय का असं एकदा झालं होतं, तेव्हा काय झालं ते सांगितलं। समजलं ना? हा, मला कोणाची मारायची गरज नाही। लोक प्रेम करतात माझ्यावरती, यांच्या यांना लागतात दादा लोक, यांना लागतात सर्वजण, मला लागत नाही कोण। हा, माझ्यावरती लोक प्रेम करतात। राऊतांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांना पत्र लिहून फुटीर खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। ईशान्य मुंबईतील खासदार संजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली। माझ्या नादाला लागू नका, आंदोलन करण्याआधी जीवाचा विमा काढून घ्या, मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवेन नाहीतर हॉस्पिटलमध्ये पाठवेन। धमकी देताना संजय पाटील म्हणाले की 5 जणांना ठार केलं। ठार केलेले 5 जण कोण, त्यांना कधी आणि का ठार केलं याचा तपास व्हावा। आरोपीनं स्वतःच कबुली दिली, त्यामुळे तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल करा। माझ्या विरोधात कुणी आंदोलन केलं तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन। एका लोकप्रतिनिधीकडून बॉम्ब टाकण्याची ही धमकी दिली जाणं हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर मुद्दा आहे। हे बॉम्ब त्यांनी आपल्या घरात बनवले की त्यांना ते एखाद्या दहशतवादी टोळीकडून मिळाले? संजय पाटलांची सर्व वक्तव्य ते दहशतवाद आणि गुन्हेगारी कृत्यात सहभागी असण्याचे स्पष्ट पुरावे आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय। मी नाही मारले साहेब, तुम्ही जरा नीट बघा। परत तुम्ही तेच बोलताय, तुम्ही काहीतरी रंगू नका तोंडाचं। असंच एकदा भडकवून कोणाला शिवसैनिकांना का ज्या लोकांना पाठवलं होतं कोणी असे आले होते लोक, तेव्हा 5 लोक मेले होते। हा, तसं काय परत व्हायला नको। मी कुठे बोललो का मी मारलंय जाऊन? मी जन्माच्या अगोदर कसं मारेल मी कोणाला? ते म्हटलं आम्ही ठार मारू ना, मारलेत ना। ते कोणी कोणाला ठार मारल्याचा रेकॉर्ड माझ्याकडे आहे। कोणी कोणाला ठार मारले आणि कोणत्या कारणावरून मारले, तो काय शिवसेनेचा वाद नव्हता। हा जो मारामारीचा विषय, ठार मारण्याचा, त्याच्या शिवसेनेचा काही संबंध नाही। हे 2 दारू गुत्तेवाल्यांमधल्या मारामारीमध्ये हे ठार झाले लोक आहेत आणि कोणी कोणाला मारलं हा सगळा रेकॉर्ड माझ्याकडे आलेला आहे। संजय दिना पाटील आधी म्हणाले की पोलीस कारवाई करतील, नंतर लगेचच पलटी मारत आपण त्या 5 जणांना मारलं नाही, ती माझ्या जन्माआधीची गोष्ट आहे असं म्हणतायत। तर कोणत्या 5 जणांना मारलं याची माहिती आपल्याकडे असून ते शिवसैनिक नव्हते, तर दारूच्या गुत्त्यांमध्ये 5 जण ठार झालेत असं सांगून राऊतांनी खळबळ उडवून दिली। इकडे शिंदेंनी संजय राऊत यांच्या भाषेवर आणि तुडवण्याच्या वक्तव्यावर बोट ठेवलंय। किती दिवस तुम्ही बघताय, अगदी 2022 पासून आपण काय भाषा, काय लोक वापरतायत, म्हणजे ही काय लोकशाहीमध्ये हे काय महाराष्ट्राची संस्कृती आहे का?
ही महाराष्ट्राची परंपरा आहे का? अशा प्रकारे आई बहिणींचा उद्धार करणं, आई बहिणीवरून शिव्या देणं, हे किती आणि पत्रकारांच्या समोर आणि दोन कटी म्हणायचं. अरे काय हे काय म्हणजे कुठल्या थराला जाऊन तुम्ही ह्या महाराष्ट्रामधली संस्कृती अगदी रसातळाला पोहोचवलेली आहे, याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे. माझी तुझा खून करण्याची क्षमता आहे, मी तुझ्यावर बॉम्ब टाकेन आणि मी खरोखर बॉम्ब टाकेन, मी आधी 5 लोक ठार केलेले आहेत, अशा प्रकारच्या धमक्या देणं आणि गद्दारांना शिवी देणं ह्याच्यातला फरक जर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना कळत नसेल तर त्यांनी त्यांची अक्कल नक्की कुठे हरवलेली आहे त्याचा शोध घेण्यासाठी एखाद्या SITची स्थापना करा. फोडाफोडीवरून दोन्ही संजय आमनेसामने आले. टीका करताना शिवीगाळही झाली. पण बॉम्ब न उडवणार किंवा वडिलांच्या वेळी 5 ठार केले असा इशारा देणं म्हणजे पोलिसांनाच आव्हान आहे. ठाण्याहून गणेश थोरातसह रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.